नमस्कार माझ्या शिल्प निदेशक मित्र हो. पुन्हा एकदा मी आपणासाठी घेऊन आलेलो आहे. शिल्प निदेशकांनी जतन करावायचे रिटर्न इन्स्ट्रक्शनल मटेरियल ऑपरेशन शीट, लिखित उपदेशात्मक साहित्य. मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. यापूर्वी आपण WIM मधील रिटर्न इन्स्ट्रक्शनल मटेरियल मधील लेसन प्लॅन, जॉब शीट, डेमॉन्स्ट्रेशन प्लॅन, एक्सपेरिमेंट शीट, प्री जॉब चेक शीट, फायनल जॉब चेक शीट याविषयी माहिती बघितलेली आहे. ऑपरेशन शीट लिखित उपदेशात्मक साहित्यामध्ये ऑपरेशन शीट मध्ये कोणत्या कोणत्या बाबींचा उल्लेख असतो. ऑपरेशन शीट या नावावरूनच आपल्या लक्षात येत आहे की यामध्ये आपल्याला क्लासरूम किंवा शॉप फ्लोअर मध्ये उत्तम सादरीकरण करण्यासाठी शिल्प निर्देशकांसाठी WIM मधील ऑपरेशन शीट हा एक महत्वाचा डॉक्युमेंट आहे. ऑपरेशन शीट मध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश होतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ऑपरेशन शीट हा एक शिल्प निर्देशकासाठी महत्वाचा दस्तऐवज आहे. प्रशिक्षणार्थ्यांना कोणतीही कार्यप्रणाली किंवा प्रक्रिया टप्प्याटप्प्याने समजावून सांगण्यासाठी या ऑपरेशन शीटचा वापर होतो. यात कार्य कसे करायचे, कोणती साधने लागतील, कोणते नियम पाळायचे आणि कोणत्या पद्धतीने प्रात्यक्षिक आपण पूर्ण करायचे याचा जो सिक्वेन्स आहे हा या आपला ऑपरेशन शीट मध्ये दिलेला असतो. ऑपरेशन शीट मध्ये असणारे महत्वाचे मुद्दे कुठले कुठले, यामध्ये असतं ऑपरेशन टायटल, कुठला जॉब आपण घेणार आहोत त्याची सिक्वेन्स ऑपरेशन, त्याची उद्दिष्टे ऑब्जेक्टिव्ह, प्रशिक्षणार्थांनी या प्रक्रियेतून काय शिकलं पाहिजे, आवश्यक साधने आणि सामुग्री, टूल्स इक्विपमेंट अँड मटेरियल्स रिक्वायर्ड, स्टेप्स टू बी ऑपरेशन, जे प्रात्यक्षिकाचे जे टप्पे आहेत ते सिक्वेन्स या ठिकाणी आपल्याला या ऑपरेशन शीट मध्ये माहित होत असते. कामाची पायरी, प्रत्येक स्टेप मध्ये योग्य पद्धत आणि काळजी कशी घ्यायची याचाही उल्लेख या ठिकाणी असतो. सावधगिरी व सुरक्षा नियम, प्रिकॉशन अँड सेफ्टी मेजर, आपण यापूर्वीच्याही सर्व जे WIM आहेत, रिटर्न इन्स्ट्रक्शन मटेरियल आहेत, याच्यामध्ये प्रत्येक शीटमध्ये आपल्याला प्रिकॉशन अँड सेफ्टी मेजर्स याचा उल्लेख आपल्याला आढळलेला आहे. म्हणजे प्रत्येक शीटमध्ये किंवा कुठलाही प्रात्यक्षिक असेल, जॉब्स असतील किंवा जॉब ड्रॉइंग्स असेल, याच्यासाठी आपल्याला काही सावधगिरी आणि सुरक्षितेचे नियम पाळले गेले पाहिजेत. यामध्ये असेल आकृती, डायग्राम्स, त्याची इलस्ट्रेशन, प्रक्रियेसंबंधी आवश्यक असल्यास आकृती आणि चित्रे, गुणवत्तेचे निकष, क्वालिटी कंट्रोल मेजर्स, केलेल्या प्रक्रियेचे योग्य मूल्यमापन कसे करायचे, नंतर त्याचा इव्हॅल्युएशन क्रायटेरिया यामध्ये या ऑपरेशन शीट मध्ये दिलेला असतो. या ठिकाणी आपल्याला एक ऑपरेशन शीटचा नमुना दिसतोय बघा. यामध्ये ऑपरेशन शीट हा मराठी नमुनाही आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्याची सॉफ्ट कॉपी ही आपल्याला माझ्या YouTube चॅनलवर पोस्टमध्ये त्याची लिंक आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ट्रेडचं नाव, आठवडा क्रमांक, कौशल्य क्रमांक, वर्ष, वेळ, त्याचं ऑपरेशन शीटचं जे प्रात्यक्षिक आहे त्याचं वर्णन, त्याचा उद्देश, इंट्रोडक्शन, त्याची आकृती. या ठिकाणी एक नमुना घेतलेला आहे, त्याच्यामध्ये काय काय असणं गरजेचं आहे बघा. इथं एक पेट्रोल व्हेकलचा एक उदाहरण घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कुठलं कुठलं इंजिनचं टेस्टिंग करायचं आहे, इंजिनचं टेस्ट करताना त्याच्यासाठी काय काय साहित्य व हत्यारं लागणार आहे याची इथं यादी दिलेली आहे, रिक्वायरमेंट. नंतर त्याची प्रोसिजर दिलेली आहे की आपण या ठिकाणी जे इंजिनची टेस्टिंग करायचं आहे त्याचा सिक्वेन्स आपल्याला दिलेला आहे. इथं क्रमांक 1 पासून सिक्वेन्स तर 21 पर्यंत आपल्याला याचा सिक्वेन्स दिलेला आहे. या क्रमानुसार आपण जे प्रात्यक्षिक आहे त्या प्रात्यक्षिकाच्या स्टेप्स आपल्याला करावायच्या आहेत की जेणेकरून आपल्याला अगोदर 1 नंबरची स्टेप, त्यानंतर 2, 3
या क्रमानं सर्व आपण स्टेप्स आपल्याला या ऑपरेशन शीट मध्ये दाखवलेले असतात, की जेणेकरून आपल्याला या प्रात्यक्षिकामध्ये कोणत्या कोणत्या ऑपरेशनचा समावेश आहे याची माहिती आपल्याला मिळत असते. आपल्याला माहीतच असेल की वेगवेगळ्या प्रकारचे जे मशीनचे मॅन्युअल्स येतात, त्याच्यामध्ये जर आपल्याला असेंब्ली करायची असेल, असेंब्ली आणि डिटेल्स ड्रॉइंग दिलेले असतात. त्याच्यामध्ये जे ऑपरेशन्स आहेत किंवा जी सिक्वेन्स आहे असेंब्लीचा हा एक ते जे पार्ट्स असतील त्यानुसार दिलेला असतो. जर आपल्याला पार्ट्स जर त्याचे डिटेल्स किंवा खोलायचे असतील तर 1 क्रमांकाचा पार्ट आपण अगोदर खोलतो आणि उदाहरणार्थ शेवटी 14 नंबरचा पार्ट खोलतो आणि ज्यावेळेस आपल्याला असेंब्ली करायची असते त्यावेळेस आपण रिव्हर्स प्रोसेस जातो की ज्यामध्ये आपण 14 नंबरच्या पार्टमध्ये 13 या क्रमाने डिक्रीजिंग ऑर्डरने आपल्याला ते ऑपरेशन्स त्या ठिकाणी करावं लागतं. तर शिल्पनिदेशक मित्रांनो, या शीटमध्ये आपल्याला कळालं की आपलं जे ऑपरेशन्स आहेत, त्या ऑपरेशनच्या ज्या प्रोसिजर आहेत किंवा ज्या सिक्वेन्स आहेत, त्या स्टेप्स आपण कशा पद्धतीने फॉलो केल्या पाहिजे. हे ऑपरेशन शीट निश्चितच आपल्याला एक मार्गदर्शक असं ठरेल की ज्याच्याद्वारे आपल्याला ज्या आपण प्रात्यक्षिक आहात त्या प्रात्यक्षिकाबरोबर आपल्याला हे ऑपरेशन शीट विहित नमुन्यात जतन करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की माझे YouTube चॅनल ITI मॅथ्स अँड ड्रॉइंग व्होकेशनल कंटेंटला आपण सबस्क्राईब करावं, लाईक करावं, बेल आयकॉन दाबावं की जेणेकरून व्होकेशनल कंटेंट बाबतचे जे वेगवेगळे नवीन नवीन मी तयार केलेले व्हिडिओ आहे याचं नोटिफिकेशन आपल्याला येत राहील. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद. निश्चितच या व्हिडिओद्वारे आपल्याला ऑपरेशन शीट कशा पद्धतीने जतन करावे हा याचा एक मार्गदर्शन आपल्याला मिळालं असेल. धन्यवाद.